महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या महिन्याभरात एकच प्रश्न सगळ्यांचा चर्चेचा विषय बनला आहे. शरद पवार राज्यसभेवर जाणार की नाही? एकच जागा, तीन पक्ष आणि आतल्या गाठींचा जबरदस्त खेळ. आज आपण पूर्ण चित्र समजून घेणार आहोत. कोण कुणावर दबाव टाकत होतं, भाजपची एंट्री कशी झाली आणि शेवटी कसं सगळं समीकरण एका रात्रीत बदललं. नमस्कार मित्रांनो, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. तर मित्रांनो, 16 मार्चला महाराष्ट्रातील 7 जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. भाजपने आपल्या 4 उमेदवारांची घोषणा करून आधीच आघाडी घेतली आहे. पण खरी लढत होती महाविकास आघाडीत एकच जागा आणि दावेदार 3. काँग्रेसला राज्यसभेत विरोधी पक्षनेते पद टिकवायचं होतं, त्यासाठी खासदारांची संख्या वाढवणं त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार, त्यांना वाटत होतं जागा आपलीच आहे. आणि तिसरी बाजू शरद पवारांची, राष्ट्रवादी. गेल्या काही महिन्यात पवारांची भूमिका संशयास्पद वाटत होती. ते महाविकास आघाडीत कमी आणि अजित पवारांच्या गटाशी जास्त जवळ जात आहेत अशी चर्चा रंगली होती. इतकंच नाही, दोन्ही राष्ट्रवादींचं भविष्यात विलीनीकरण होईल, शरद पवार सत्तेत जातील अशीही जोरदार चर्चा होती. अगदी मंत्रिपदासारखं वाटपही ठरल्याच्या बातम्या आल्या होत्या. रोहित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांची नावं चर्चेत होती. पण अचानक चित्र बदललं. अजित पवारांच्या गटात नेतृत्व बदललं, विलीनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागला आणि पवारांच्या संभाव्य सत्ता प्रवेशावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. पण त्यांचा परिणाम काय झाला? ठाकरे आणि काँग्रेस यांचा विश्वास ढासळला. त्यांना वाटू लागलं पवार कधीही बाजू बदलू शकतात. म्हणून सुरुवातीला स्पष्ट संदेश गेला, राज्यसभा जागा शरद पवारांना नाही. पण इथूनच गेम सुरू झाला. खरा राजकीय थरार. दिल्लीमध्ये हालचाली सुरू झाल्या. भाजपचे नेते भेटीगाठी करत होते. संदेश असा, जर पवारांना उमेदवारी मिळाली नाही तर राज्यसभा बिनविरोध होणार नाही. अगदी 5वा उमेदवार उभा करण्याचा पर्यायही चर्चेत होता. म्हणजे काय? जर महाविकास आघाडीने पवारांना डावलं तर भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार. महाविकास आघाडीचा उमेदवार पाडण्याचा प्रयत्न होणार. चर्चेमध्ये हे पण होतं की काही आमदारांशीही संपर्क साधला जात होता. हा दबाव स्पष्ट होता. महाविकास आघाडी समोर 2 पर्याय होते. पहिलं म्हणजे पवारांना जागा द्या आणि एक सीट सुरक्षित ठेवा, किंवा विरोध करा आणि सीट गमावण्याचा धोका पत्करा. पण फक्त भाजपचा दबाव नव्हता. मातोश्रीवर एक महत्वाची भेट झाली. जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरेंचा सरळ प्रश्न होता, आज आम्ही पाठिंबा दिला आणि उद्या तुम्ही विलीनीकरण करून सत्तेत गेले तर? हा विश्वासाचा मुद्दा आहे. त्यावर सांगण्यात आलं, शरद पवारांनी स्पष्ट शब्द दिला आहे, अजित पवार गटासोबत विलीनीकरण होणार नाही. राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबतच राहील. हा शब्द निर्णायक ठरला. ठाकरेंनी होकार दिला आणि एकदा ठाकरेंनी मान्य केलं तर काँग्रेसलाही माघार घ्यावी लागली. इथे आणखी एक मुद्दा समोर आला. शरद पवारांच्या संसदीय राजकारणाची 60 वर्षे पूर्ण होत आहेत. ही कदाचित त्यांची शेवटची राज्यसभा निवडणूक. त्यांच्याकडे संसदीय पद नसेल तर ते मानसिक दृष्ट्या खचतील अशी भावनिक बाजूही पुढे ठेवण्यात आली. राजकारणात भावना आणि गणित दोन्ही चालतात आणि पवारांनी दोन्हीचा वापर केला. यामध्ये पवारांचा माइंड गेम ही चर्चेत आला. भाजप यांना पाठिंबा देऊ शकते अशी हवा निर्माण झाली. म्हणजे काय? महाविकास आघाडीने साथ दिली नाही तर भाजप उभी राहू शकते आणि मग महाविकास आघाडीचा उमेदवार धोक्यात येऊ शकतो. हा संदेश अप्रत्यक्षपणे गेला. आणि शेवटी काय झालं? ज्यांनी सुरुवातीला स्पष्ट नकार दिला होता त्यांनाच पाठिंबा द्यावा लागला. थोडक्यात म्हणायचं झालं तर सर्वात कमी आमदार असलेल्या गटाने सर्वात मोठा राजकीय डाव जिंकला. शरद पवार राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला. पण कथा इथे संपत नाही. मे महिन्यात विधान परिषद निवडणूक आहे. पुन्हा एकच जागा, पुन्हा 3 पक्षांचा दावा. तेव्हा पुन्हा असाच पेच निर्माण होणार का? राजकारणात कायमच एक प्रश्न उरतो, मैत्री किती दिवस टिकते आणि समीकरण किती लवकर बदलते? हा एक प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? हा सगळा खेळ दबावांचा होता की पवारांचा राजकीय मास्टर स्ट्रोक होता? कमेंट मध्ये तुमचं ओपिनियन नक्की सांगा. अशा सखोल आणि विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.